भंडारा जिल्ह्यात आधारभूत धान खरेदी केंद्रावर पणन हंगाम 2023-24 मध्ये 31 लाख क्विंटल धान खरेदी शासनाच्या वतीने करण्यात आली। मात्र मिलर संघटनेने धान भरडाई व हमाली रक्कम वाढवून द्यावी म्हणून आधारभूत धान खरेदी केंद्रावरून धानाची उचल केलीच नव्हती। त्यामुळे शासनाने खरेदी केलेला धान खरेदी केंद्रावरच पडून होता। पण भंडारा जिल्ह्यातील मिलर्स यांनी धान उचल करत भरडाई केली। भंडारा जिल्ह्यात 60% धान भरडाई झाली असून 9 जिल्ह्यात तांदळांचा पुरवठा देखील करण्यात आलेला आहे। विदर्भात सर्वात आधी धान भरडाई करण्यात भंडारा जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे। सद्यस्थितीमध्ये भंडारा जिल्ह्यामध्ये खरीप पणन हंगाम 23-24 मध्ये 31,52,782 क्विंटल धान खरेदी झालेली आहे आणि राईस मिलर्सला त्याची भरडाई करण्याकरता 18,04,816 क्विंटलचे डीओ वितरित करण्यात आलेले आहे। वितरित केलेल्या डीओचे प्रमाण हे 57% असे आहे आणि जे धान आपल्याकडे जमा झालेले आहे त्या जमा झालेल्या धानाच्या 67% प्रमाणे 21,12,364 क्विंटल CMR हा जमा होईल। सद्यस्थितीमध्ये जमा झालेल्या CMRचं परिमाण जमा झालेल्या CMRची क्वांटिटी ही 8,52,975 क्विंटल आहे आणि अशा प्रकारे 40% CMR आपला जमा झालेला आहे। विदर्भामध्ये भंडारा जिल्हा हा भरडाईच्या बाबतीत प्रथम क्रमांकावर आहे। सद्यस्थितीमध्ये 9 जिल्हे आम्हाला जोडलेले आहेत आणि 9 जिल्ह्यात सुद्धा उचल चालू आहे। भंडारा गोंदिया लोकसभेत महायुतीच्या उमेदवाराचा दारुण पराभव झाला। भाजपा राष्ट्रवादी शिंदे गट मजबूत असताना देखील महायुतीच्या उमेदवाराचा पराभव झाला। ही महायुती पक्षातील सर्वांची जबाबदारी असल्याने भंडारा विधानसभा क्षेत्राचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारलेली आहे। निवडणुकीत नियोजनाचा अभाव आणि समन्वय नसल्यामुळे हार पत्करावा लागला आहे, असे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले। पण भंडारा विधानसभेत उमेदवाराला 22,000 मते कमी पडल्याने आता आमदार महोदयांची धाकधुकी वाढली, यात काही शंका नाही। नक्कीच तिन्ही पक्षाची ताकद इथे मोठ्या प्रमाणात आहे। तरी महायुतीचं उमेदवार ही आमची सामूहिक जबाबदारी आहे आणि म्हणून मी सुरुवातीलाच म्हटलं की ही जबाबदारी आम्ही स्वीकारतो की शेवटी हार झाला। परंतु या सगळ्यामध्ये जे नियोजनाचा अभाव, समन्वय, नियोजन आणि स्थानिक पदावर असल्यानंतर जे निगेटिव्ह असते काही ते ह्या सगळ्या गोष्टीचं कारणीभूत ठरला। पण तरीसुद्धा याच्यावरती आम्ही मात करू शकत होतो, पण नियोजन नसल्यामुळे आणि कोऑर्डिनेशन नसल्यामुळे आम्ही करू शकलो नाही आणि त्याच्यामुळे 6 विधानसभापैकी 4 विधानसभांमध्ये आम्ही मायनस राहिलो, 2 विधानसभांमध्ये आम्ही प्लस राहिलो। शेवटी एकमतानं हार झाला तरी ती मान्य करावं लागेल आणि ते स्वीकारावं लागेल आणि ते स्वीकारतो। पण याचा अर्थ असं नाही तेव्हा ते जिंकलेत म्हणून नानाभाऊ पटोले येणाऱ्या विधानसभेत तिन्ही लोक मतदारसंघ निवडून येतील। उलट आम्ही आता हारल्यानंतर अजूनही आम्ही ताकदीनं उभे राहूया आणि जे चुका आमचे झालेले आहेत त्या रिपेअर करूया आणि येणाऱ्या विधानसभामध्ये तिन्ही विधानसभा आम्ही महायुतीकडे कसं आणता येईल याचा प्रयत्न करू। त्या मतदारसंघामध्ये आपण मायनस आहोत। कसं आहे का नियोजन आमच्याकडे मी ह्या भागाचा आमदार आहे पण माझ्याकडे कुठली जबाबदारी दिली नव्हती की बा तुम्ही तिन्ही पक्षाची जबाबदारी जर घ्या असं म्हटलं असतं तर नक्कीच माझ्याकडे मी ते केलं असतं। मी आधीच सांगितलं की नियोजनाचा अभाव हे जे 4 मतदारसंघामध्ये भाजपचे आमदार नव्हते पण भाजपाने एक माणूस नेमून जे महत्त्वाचे जबाबदारी जर फिक्स केली असती तर कसं आहे की कोण सुरू करेल, कोण पहिले करेल, कोण समोर येईल हा सगळ्या याच्यामध्ये गोंधळामुळे हा निर्णय झाला आहे। पण शेवटी जे काही चुका झाल्या नियोजन असेल की कुठल्याही असेल त्या चुका तर आम्ही एक्सेप्ट करतो की आमची चुका झाली आणि ही न होणारी चुका आहे मान्य करतो आम्ही, परंतु आम्ही इथून शिकून दुरुस्त करून येणाऱ्या विधानसभामध्ये आम्ही करू। शेवटी मोदी साहेबांनी आणि एकनाथ शिंदे साहेब, फडणवीस साहेब, अजित पवार साहेबांनी जे राज्यामध्ये काम केलेले आहेत, जे केंद्रातून राज्यात निधी आलेली आहे, एवढ्या मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे। आम्ही विकासाच्या ज्या अजेंड्यावरती
आम्ही होतो आणि आहो आणि राहू. कारण जिल्ह्यामध्ये हे भंडारा जिल्ह्याच्या प्रगतीसाठी जी काही निधी दिलेली आहे ह्या आतापर्यंतच्या इतिहासामध्ये मी तर म्हणतो नानाभाऊ 4 खासदार राहिले आहेत, त्यांनी सुद्धा त्यांच्याकडे सुद्धा मुख्यमंत्री होते, पण कधीतरी एवढं निधी आणू शकले का, इतके मोठे प्रकल्प आणू शकले का? ह्या प्रकल्प आणण्याचा क्रेडिट आमचा आहे, महायुतीचा आहे. आणि म्हणून ह्या भरोश्यावरती येणाऱ्या 3 विधानसभा आम्ही जिल्ह्यामध्ये काढू. सगळ्या चुकीच्या बातम्या आणि असं नाही एखादा निवडणूक हारली म्हणजे सगळ्याच्या सगळे होते असं नाही. महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये महायुतीचं सरकार येणार नाही, कारण हे याच्यातून आम्ही तसंही शिकणारे लोक आहोत. त्याच्यामधून शिकलं की आमचं कुठे चुकलात आणि ते चुकल्यानंतर आम्ही ते करू. तसं तर पाहिलं तर काँग्रेस आणि हे शरद पवार गट म्हणा किंवा उद्धव ठाकरे गट म्हणा याच्यामध्ये समन्वय कधीच नव्हता, परंतु त्याची मजबुरी होती म्हणून ते एकत्र आले. आम्ही निस्वार्थ पद्धतीने एकत्र आलेलो आहोत. शेवटी जनतेच्या विकासासाठी आलेलो, विकासाकरिता आम्ही मत मागणार आहोत आणि विकास झालेला आहे. आजपर्यंत रेकॉर्ड ब्रेक काम झाले. नक्कीच जे काही जनतेने आम्हाला तोल दिलं त्याचे आम्ही एक्सेप्ट करतोय आणि जनतेला पण कळेल का बा ह्या ठिकाणी जे काही महाराष्ट्रामध्ये आघाडीला खासदार दिलेले आहेत ते सगळे खासदार आता विरोधी पक्षामध्ये बसतील. म्हणजे विरोधी पक्षामध्ये बसलं तर त्या ठिकाणी निधी तर कमी येईल ना राज्याच्या केंद्राकडून. विरोधी पक्ष असल्यावर निधी कुठं आणणार, इनडायरेक्टली जनतेचंच नुकसान झालं. शेवटी केंद्रामध्ये मोदी साहेब तर बसतीलच. मग ते जर युतीचे खासदार असते तर त्याचा अजून राज्याला फायदा झाला असता. म्हणून पुन्हा विधानसभेत असं चुका होणार नाही अशी अपेक्षा करून आम्ही काम करतो. तुमसर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या 351वा राज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा राजमुद्रा ग्रुप तर्फे तुमसर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे पूजन करून दुधाने अभिषेक करत छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी राजमुद्रा ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष इंजिनियर सागर गबने, सागर भुरे, शुभम बानासुरे, योगेश आजापुजे, राहुल रणदिवे, बापू बडवाईक, स्वप्नील डुमरे, अनुप तिडके, अर्पित खानोरकर, चिकू ढोके उपस्थित होते. भंडारा व पौनी तहसील के 4 उपसा सिंचाई संदर्भ में विधायक नरेंद्र भोंडेकर ने विदर्भ सिंचाई महामंडल नागपुर के कार्यकारी संचालक के साथ विस्तृत चर्चा कर कई निर्देश दिए। भंडारा तहसील के सांगवारी उपसा सिंचाई योजना तथा धारगांव उपसा सिंचाई योजना का काम तत्काल शुरू कर विस्तारित करने को लेकर सिंचाई से जुड़े विषयों पर विधायक भोंडेकर ने चर्चा की। साथ ही अधिक से अधिक किसानों को सिंचाई योजना का लाभ देने का निर्देश दिया। तिर्री मिंसी सिंचाई, कातकेड़ा सिंचाई के मंजूरी एवं निर्ला तथा खापरी रेपाड़े के पुनर्वसन को लेकर चर्चा की गई। भंडारा तहसील के अधिकतम किसानों को सिंचाई की सुविधा मिले, इसलिए शासन द्वारा विविध सिंचाई योजना शुरू की गई, जिसके पश्चात भी तहसील के कुछ गाँव के किसान सिंचाई से वंचित थे। ऐसे में विधायक नरेंद्र भोंडेकर के प्रयासों से भंडारा तहसील के सांगवारी उपसा सिंचाई योजना एवं धारगांव उपसा सिंचाई योजना को मंजूरी मिली। इन योजनाओं से 18 गाँव के किसानों को सिंचाई का लाभ मिलने वाला है। पेज प्रकल्प के
नहर के टेल पर निर्भर 29 गाँव का 7031 हेक्टेयर क्षेत्र पुनः प्रस्तावित होगा। शासन द्वारा प्रथम स्तर के निधि को मंजूरी दी गई। सांगवारी उपसा सिंचाई योजना व धारगा उपसा सिंचाई योजना के तहत होने वाले कामों का जायजा लेकर विधायक भोंडेकर ने सकारात्मक चर्चा की है। किसानों को शीघ्रता से सिंचाई का लाभ कैसे मिले, इस पर अध्ययन कर काम करने की सूचना विधायक भोंडेकर ने अधिकारियों को दी। तहसील के नेरला उपसा सिंचाई योजना के तहत 11 गाँवों को तत्काल शामिल करने के निर्देश भी भोंडेकर ने दिए। नेरला व खापरी रेपाड़ी गाँवों के पुनर्वसन के मुद्दे पर विदर्भ सिंचाई महामंडल के कार्यकारी संचालक के साथ चर्चा की गई। शनिधाम छबड़ा में शनि जयंती, नवग्रह महाआरती एवं अभिषेक हर्षोल्लास के साथ मनाया गया। हजारों श्रद्धालुओं ने शनिदेव के चरणों में माथा टेका। भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्र के नवनिर्वाचित सांसद डॉक्टर प्रशांत पडोले भी शनिदेव के दर्शन किए। वैशाख कृष्ण अमावस्या को शनि महाराज की जयंती मनाई जाती है। निसर्गरम्य वातावरण में स्थित झबाड़ा स्थित शनिधाम प्रसिद्ध है। शनि जयंती के अवसर पर भक्तों के कल्याण के लिए यहाँ 5 दिनों तक शनि यज्ञ, भजन कीर्तन का आयोजन किया गया। सुबह 4 बजे से पूजा अर्चना के बाद दोपहर 12 बजे जन्मोत्सव मनाया गया और आरती की गई। समिति द्वारा लाए गए वैनगंगा नदी के जल से शनिदेव का अभिषेक किया गया। श्रद्धालुओं को बूंदी का प्रसाद वितरित किया गया। जन्मोत्सव सफलता के लिए शनिधाम उत्सव समिति अध्यक्ष सूरज परदेशी, सचिव राजकुमार दहीकर, नामदेव महाराज, लायंस क्लब राज सिटी के अध्यक्ष डॉक्टर बबन मेश्राम, प्रज्वल पैरामेडिकल इंस्टीट्यूट के प्राचार्य सुलभा मेश्राम, गिरीश रिनके, भूषण पांडे, अथर्व मराठे, रुद्रपुन, गोपाल मस्के व अन्य भक्तों ने प्रयास किया। लाखनी तहसील के नान्होरी दिघोरी में बुधवार 5 जून को दोपहर 1 बजे के बीच घर के पास बिजली के खंभे पर चिंगारी होकर घर पर गिरने से 3 घर जलने की घटना हुई। इसमें घरेलू सामान, नकदी, सोना आदि जल गए। इसमें तारकेश्वर रामकृष्ण उर्कुडे, विलास मारुति उर्कुडे, शेवंता विठल उर्कुडे को नुकसान हुआ है। इस आग में एक पशु झुलस गया लेकिन कोई जनहानि नहीं हुई। तलाठी योगराज डामरे ने पंचनामा किया और नुकसान का आंकड़ा तहसीलदार लाखनी को दिया है। प्राप्त जानकारी के अनुसार उर्कुडे परिवार कृषि के पूरक व्यवसाय के रूप में पशुपालन भी करते हैं। बरसात के मौसम में पशुओं के लिए तनस का भंडार करके रखा था। उनके घर के पास एक बिजली का खंभा है और उससे इन प्रभावित परिवारों को घरेलू बिजली की आपूर्ति की गई है। बुधवार की दोपहर करीब 1 बजे बिजली के खंभे पर गिरी चिंगारी के बाद देखा गया कि घर के पास रखे तनस में आग लग गई है। हालांकि ग्रामीणों ने कड़ी मशक्कत के बाद आग पर काबू पा लिया, लेकिन तारकेश्वर उर्कुडे, विलास उर्कुडे व शेवंता उर्कुडे के घर के लकड़ी का सामान
मंगलोरी कवेलू तनस जलकर खाक हो गई। इसके अलावा तारकेश्वर उरकुड़े का घरेलू सामान जल गया। शेवंता का पालतू पशु झुलस गया। घटना की जानकारी शिवनी के तलाठी योगराज डामरे और विद्युत वितरण कंपनी पोरा के कनिष्ठ अभियंता वांढरे को दी गई। घटना की गंभीरता को समझते हुए तलाठी ने तुरंत घटनास्थल पर प्रवेश किया और क्षति का पंचनामा किया। अर्जुनी मोरगांव तहसील के ग्राम बोनगांव देवी निवासी भूमिता भूमेश्वर लंजे उम्र 45 वर्ष की आसमानी बिजली गिरने से मृत्यु होने की घटना 6 जून को शाम के दौरान घटित हुई। प्राप्त जानकारी के अनुसार बोनगांव देवी निवासी भूमिता भूमेश्वर लंजे प्रतिदिन की तरह शाम के दौरान घर के काम कर रही थी कि अचानक शाम 4:30 बजे के दौरान आसमान में बिजली कड़कने के साथ जोरदार बारिश हुई। इसी दौरान आसमानी बिजली गिरने से महिला झुलस गई। उन्हें तत्काल ग्रामीण अस्पताल अर्जुनी मोरगांव ले जाया गया, लेकिन डॉक्टरों ने महिला को मृत घोषित कर दिया। इस संदर्भ में अर्जुनी मोरगांव पुलिस एवं पटवारी राठौड़ ने पंचनामा किया। तत्काल पोस्टमार्टम कर परिजनों को शव सौंप दिया गया।